आता बातम्या पाहूयात पावसासंदर्भात। जळगावमध्ये 15 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे धरणं भरलेली आहेत, त्यामुळे नद्यांना पूर आलेला आहे। शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धरण आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूयात। जळगाव शहरात सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली असून गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की पाऊस पडेल, मात्र जळगाव शहरामध्ये आज सकाळपासूनच पावसाने या ठिकाणी हजेरी लावली आहे। आपण बघू शकतात की जळगाव शहरात सकाळपासूनच या ठिकाणी मुसळधार वाहत आहे। गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी राजा पावसामुळे पाऊस न पडत असल्यामुळे चिंतेत होता, मात्र जळगाव शहरात पावसाने जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे। जळगाव शहरातील मुख्य मार्गांवर या ठिकाणी पाऊस पडत आहे। हतनूर धरण पाणलोट क्षेत्र असेल, त्याचप्रमाणे वाघूर धरण पाणलोट क्षेत्र असेल, मंड्याळ धरण असेल, अशा विविध धरणांमधून या ठिकाणी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे जेही असे कोणते धरण क्षेत्र आहे, त्याचप्रमाणे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे कुणीही या ठिकाणी जाऊ नये। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आज सकाळपासूनच जळगाव शहरामध्ये पाण्याची रिपरिप सुरू असून या ठिकाणी जळगाव शहरामध्ये विविध मार्गांवर पाणीच पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।